श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. यंदा होळी तर आपल्याला 2 मार्चला साजरी करायची आहे, पण होळीवरती चंद्रग्रहणाचे सावट देखील असणार आहे. आता होळीच्या वेळेस नेमकी चंद्रग्रहण आलं आहे, त्यामुळे होळी नक्की कधी साजरी करायची, तसेच ही पूजा कशी करायची, पूजेचा शुभ मुहूर्त नक्की कोणता असणार आहे, कारण की पौर्णिमा ही खूप उशिरा लागत आहे. तसेच होळीमध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत, तसेच कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे. आपल्या घरामधील नकारात्मकता, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी होळीमध्ये अशा काही वस्तू टाकल्या जातात की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील होत असतो. तर त्या वस्तू देखील मी तुम्हाला सांगणार. तसेच होळीचा नैवेद्य नक्की कोणता दाखवावा याबद्दलची माहिती देखील मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला होलिका दहन करायचे. आता तुमच्या मनात इथे प्रश्न असेल की 2 मार्च रोजी संध्याकाळी 5:55 हुताशनी पौर्णिमा सुरू होत आहे, मग 3 मार्चला संध्याकाळी 5:07 संपत आहे, तर खऱ्या अर्थाने होळी आपण उदय तिथीवर म्हणजे मंगळवारी 3 मार्चला साजरी करायला हवी. मग आपण 2 मार्चला का बरं करतोय, तर याचं कारण असं आहे की 3 मार्चला ग्रस्तोदय चंद्रग्रहण आहे, म्हणजे चंद्रग्रहण आपल्या भारतात दिसणार आहे आणि याचे सगळे विधादी नियम आपल्याला पाळायचे आहे. आणि 3 मार्च रोजी प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वी हुताशनी पौर्णिमेची जी तिथी आहे ती समाप्त होते. म्हणून धर्मसिंधू या ग्रंथातल्या वचनानुसार होलिका दहन आपल्याला 2 मार्च रोजी सोमवारी प्रदोष काळातच करायचे आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाचा होलिका दहनासाठी कोणताही अडथळा येणार नाही, कारण की चंद्रग्रहण जे आहे तर ते 3 मार्च रोजी मंगळवारी असणार आहे आणि याच दिवशी धुलीवंदन आहे, म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे. पंचांगानुसार हे चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी फाल्गुन पौर्णिमेच्या तिथीला लागणार आहे. भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 राहील. हे ग्रहण एकूण 3 तास 27 मिनिटे दिसेल. तर आपल्याला हे 3 तास 27 मिनिटे चंद्रग्रहण आवर्जून पाळायचंच आहे. तसेच सूतक काळ हा सकाळी सुरू होतो, तर 3 मार्चला सकाळी 6 वाजल्यापासून हा सूतक काळ सुरू होत आहे, तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा सूतक काळ असणार आहे. मग तुम्ही तो सूतक काळ किंवा ग्रहणाचा जो काही कालावधी आहे, जे काही नियम आहे तर ते पाळू शकता. पण 2 मार्चलाच आपल्याला होळी ही साजरी करायची आहे. 3 मार्चला चुकूनही होळी साजरी करायची नाही. त्याचसोबत जे काही 3 मार्चला धुलीवंदन आहे तर ते धुलीवंदन आपण 4 मार्चला साजरं करायचं आहे. 3 मार्चला धुलीवंदन देखील साजरं करू नये असं म्हटलं जातं, कारण की या दिवशी ग्रहण असणार आहे आणि ग्रहणाच्या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य हे केलं जात नाही. उलट जो काही ग्रहणाचा कालावधी आहे तर त्या कालावधीमध्ये आपण घराच्या बाहेर देखील जाऊ नये, कारण की या काळामध्ये ग्रहणाचा नकारात्मक परिणाम हा आपल्यावरती होत असतो. विशेषतः ज्या पण गर्भवती महिला असतील, लहान मुले असतील, वृद्ध माणसं असतील तर त्यांच्यावरती हा परिणाम आपल्याला बघायला दिसतो. आता होळीची पूजा कशी करावी, तसेच होळीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत. तर होळीची पूजा आपल्याला 2 मार्चलाच करायची आहे. आता होळी पूजन म्हटलं की पहिल्यांदा येतं तर ते म्हणजे शेणाच्या गोवऱ्या. तर आपण 5 किंवा 7 शेणाच्या गोवऱ्या या घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला बाहेर देखील या शेणाच्या गोवऱ्या मिळून जातील. मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने देखील ओळखली जाते. अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे वाईट असेल ते सोडून नव्याच्या स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण. सृष्टी ही या काळात बदलत असते. वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवी धारण करत असतात. अनेक झाडांना मोहर आलेला असतो. फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5-6 दिवसात कुठे 2 दिवस तर कुठेही 5ही दिवस हा उत्सव साजरा केला जातो.
पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकशिपू स्वतःलाच देव समजत होता. त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंखेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे. यामुळे हिरण्यकशिपू अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला. कारण की होलिकेस वरदान मिळाले होते की ती आगीमध्ये जळू शकत नाही. होलिकेस आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही असा एक वर प्राप्त होता. मात्र भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला. त्यामुळे ज्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या होलिका दहनामध्ये आवर्जून टाकल्या जातात. विशेषतः सर्वात महत्त्वाचं म्हणजे होळीमध्ये नारळ टाकला जातो. तर हा नारळ का टाकतात त्यामागे देखील एक महत्त्व आहे. नारळाला खूप शुभ मानले जाते आणि पूजाविधीत त्याचा वापर केला जातो. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात नारळाचा उपयोग केला जातो. नारळ सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. देवतांना नारळ अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून त्याचे वाटप केले जाते. नारळाच्या बाहेरचा भाग कठीण असतो म्हणजे तो मनुष्याच्या अहंकाराचे प्रतीक आहे. तर आतील पांढरा शुभ्र मऊ भाग हे शांततेचे 7व्या गुणाचे प्रतीक समजले जाते. नारळ फोडण्याचा अर्थ असा असतो की आपण आपला अहंकार देवाच्या चरणी अर्पण करतो. प्रत्येक शुभ कार्यात नारळ वाढवला म्हणजे फोडला जातो. असे म्हणतात जर नारळ फोडल्यामुळे शुभ कार्यात कोणतंही विघ्न येत नाही, शुभ कार्य व्यवस्थित पार पडते. पण या दिवशी नारळ आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यासाठी आगीमध्ये होलिका दहनामध्ये टाकला जातो. आपण एक नारळ घ्यायचा आहे. नारळ पाण्याने पूर्णपणे भरलेला असावा. हा नारळ घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून टाकायचा आहे. अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो किंवा आपण स्वतः असो, प्रत्येक व्यक्तीवरून हा नारळ उतरवायचा आहे. आता त्या व्यक्तीला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे आणि त्या व्यक्तीवरून हा नारळ 7 वेळा उतरवायचा आहे. म्हणायचं आहे माझ्या मुलाला, पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे. त्यानंतर तोच नारळ सर्व व्यक्तींवरून उतरवायचा आहे. नंतर घराच्या बाहेर जायचं आहे. मुख्य दरवाजावरून देखील हा नारळ 7 वेळा उतरवायचा आहे. म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य माझ्या घराच्या मागे असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे. त्यानंतर हा नारळ आपण जिथे पण होळी जळत असेल तर तिथे घेऊन जायचं आहे आणि त्या आगीमध्ये टाकायचं आहे. यामुळे आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. त्यामुळे तुम्ही देखील या होळीला असा नारळ होळीमध्ये आवर्जून टाकायचाच आहे. आता होळीची पूजा कशी करायची तर ते बघूया. आता होळीची पूजा करायची म्हटलं का जी पण जागा आपण होळीसाठी वापरणार आहोत ती जागा पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ करायची आहे. अगदी तुम्ही शेणाने सारवून देखील घेऊ शकता किंवा पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी खाली शिंपडायचं आहे. त्यानंतर तुम्ही होळी पेटवू शकता. आता होळी पेटवण्यासाठी आपल्याला शेणाच्या गोवऱ्या लागणार आहेत. तर तुम्ही 5, 7 किंवा 11 गोवऱ्या देखील घेऊ शकता. आता होळी पेटवण्याच्या अगोदर जी काही मधली जागा आहे तर तिथे खोबऱ्याची वाटी देखील ठेवली जाते किंवा काही ठिकाणी पैसे देखील ठेवले जाते. आता तुम्ही खोबऱ्याची वाटी ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला गोवऱ्या ठेवायच्या आहे. त्यानंतर आपल्याला ऊस देखील लागणार आहे. ऊसाची काडी देखील आपल्याला ठेवायची आहे. अगदी चारी साईडनं आपण ऊस ठेवला तरी पण चालेल. त्यासोबत जे काही आपण लाकडे आणलेले आहे तर ते देखील आपण तिथे ठेवायचे आहे. आता आपण जी काही होळीची मांडणी केलेली आहे तर त्यावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यासोबत तिथे ज्या काही महिला असतील त्यांना देखील हळदी कुंकू लावायचं आहे आणि यामध्ये शुद्ध गाईचं तूप देखील टाकायचं आहे. भीमसेनी कापराच्या वड्या देखील गोवऱ्यांवरती ठेवल्या जातात. यामुळे होळी देखील लवकर प्रज्वलित होते आणि शुद्ध तूप टाकल्यामुळे देखील आपल्या आयुष्यातील जे काही दुःख, दारिद्र्य आहे तर ते दूर होत असतं व घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. त्याचसोबत आता ही होळी पेटवल्यानंतर आता तिथे आपण एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. त्यासोबत होळीला 5 वेळा किंवा 3 वेळा किंवा 7 वेळा पाणी देखील टाकलं जातं. तुमच्या इकडे देखील ही पद्धत असेल तर 7 किंवा 5 महिलांनी प्रथम त्या होळीला गोलाकार पद्धतीने 5 वेळा 7 वेळा पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपण नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे. मग तुम्ही अगदी सात्विक अन्न बनवू शकता.
तुम्ही अगदी पुरणपोळी बनवली तरी पण चालेल, पण काहीतरी गोडाधोडाचा स्वयंपाक आपण बनवायचा आहे. फक्त कांदा लसूण याचा समावेश नसावा आणि या दिवशी मांसाहार चुकूनही करायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण तिथे नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याचसोबत आपण खोबऱ्याची वाटी देखील त्यामध्ये टाकायची आहे. नारळ देखील त्यामध्ये टाकला जातो. अगदी 1 रुपयाचा नाणं देखील त्यामध्ये टाकलं जातं. या दिवशी विशेष काही उपाय केल्यास धनसंपत्तीची प्राप्ती आणि आर्थिक समस्या दूर होऊन लक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होत असते. मान्यतेनुसार होलिका दहनावेळी तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये कापूर आणि वेलची अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यास मदत होईल. या दिवशी होळीच्या अग्नीत गहू अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते. त्यामुळे हा उपाय अत्यंत शुभ मानला जातो. होलिका दहनावेळी नारळ अर्पण केल्याने धनाचा संचार चांगल्या पद्धतीने सुरू राहतो. तसेच आपल्यावरती लक्ष्मीची कृपा राहते. त्यासोबत नकारात्मकता देखील दूर होते. होळीच्या अग्नीमध्ये गाईच्या शेणाचे 11 गोळे अर्पण करा. हा उपाय केल्याने घरात धनसंपत्ती वाढते आणि कर्जमुक्ती होण्यास मदत होते. होळीच्या दिवशी गंगाजलाने शुद्ध केलेले 7 गोमती चक्र आणि 7 कवड्या तिजोरीत ठेवा किंवा देवघरात ठेवा. हा उपाय केल्याने घरात धन टिकून राहते आणि नवीन आर्थिक संधी देखील प्राप्त होतात. हे उपाय श्रद्धेने केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि धनलाभ होईल. तसेच यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि लक्ष्मीची सदैव कृपा आपल्यावरती राहते. आता होळी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे? नक्की होलिका पूजन आपण कोणत्या शुभ मुहूर्तावरती करायचं आहे? तर हुताशनी पौर्णिमा ही सायंकाळी 5:55 सुरू होत आहे आणि होलिका पूजन हे नेहमी प्रदोष काळामध्येच केलं जातं. सायंकाळीच होळीची पूजा केली जाते. त्यामुळे आपण देखील सायंकाळीच ही होलिका पूजन करायचं आहे. मग सायंकाळी 5:55 म्हणजे 6 वाजल्यानंतर तुम्ही होलिका दहन हे करू शकता. 6 ते 8च्या दरम्यान आपल्याला होळी पूजा ही करायची आहे. जास्तीत जास्त 8:30 पर्यंत तुम्ही होलिका दहन करू शकता. फक्त जी काही आपल्याला होलिका पूजन आहे तर ते आपल्याला 2 मार्चलाच करायचं आहे. 3 मार्चला चुकूनही करू नये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.